नमस्कार, द ममाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे मालवणी मटण वडे। तर चला मग बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागतं। तर सर्वप्रथम आपण मटण मॅरिनेट करून ठेवणार आहोत। त्यासाठी मटणामध्ये आपण हळद 1 चमचा घालायची आहे आणि चवीपुरता मीठ घालून त्याला 1 ते 1.5 तासापर्यंत आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे। आता जोवर मटण मॅरिनेट होतंय तोवर आपण वड्याचं पीठ तयार करून घेऊया। तर इथे मी रेडीमेड वड्यांचं पीठ घेतलेलं आहे, पण तरी सुद्धा त्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या चवीनुसार त्याच्यामध्ये 1 चमचा काळी मिरी घातलेली आहे, 1 चमचा धणे पावडर घालणार आहे, 1 चमचा जिरे पावडर घालणार आहे, 1 चमचा हळद घालणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ। वड्याचं पीठ मळताना पाणी कोमट घालायचं आहे, गरम पाणी घ्यायचं नाहीये आणि ते व्यवस्थित थोडं थोडं करून घालून व्यवस्थित ते पीठ बांधून घ्यायचं आहे। पीठ एकदा व्यवस्थित बांधून झालं की ते सुद्धा 1 तास, फार तर 1 तास त्याला आपण मुरू द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। आता आपण त्याला 1 तासापर्यंत मुरू द्यायचं आहे। पीठ मुरतंय तोवर आपण मटणाचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी भाजलेले कांदे घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या, भाजलेलं सुकं खोबरं आणि खसखस घेतलेली आहे। आणि फोडणीसाठी इथे मी आता खडे मसाले घेतलेले आहेत नेहमीप्रमाणेच, कांदा चिरून घेतलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट आहे। तर आपलं मटण छान मॅरिनेट झालेलं आहे। आपण आता मटण फोडणीला घालूया। हे मटण मी कुकरमध्ये शिजवणार आहे। तर आता मी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे, तेल गरम झालं आहे आणि खडे मसाले घालून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तो व्यवस्थित गुलाबी रंगापर्यंत परतून झाला की मग त्यात आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि मॅरिनेट केलेलं मटण आहे ते सुद्धा त्यात आपण घालून घेणार आहोत। आता मटण खूप छान असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, 5 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्याला। आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल काश्मीरी तिखट आपल्या आवडीप्रमाणे, आपल्याला किती तिखट हवे त्याप्रमाणे। मटण व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे। मटण वाटण घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। मटण शिजवताना नेहमी गरम पाणी घालायचं। आता मटणाला उघड्यावरच आधी 1 उकळी येऊ द्यायची आहे आणि 1 उकळी आली का कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आता कुकरच्या 4 शिट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकर उघडून बघूया। तुम्ही बघू शकतात आपलं मटण खूप छान शिजलेलं आहे, त्याची तर्री पण बघा आणि रंगही खूप छान आलेला आहे। आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपलं मालवणी मटण तर्रीदार झणझणीत असं तयार झालेलं आहे। आता आपण वडे करायला घेऊया। वड्यांचं पीठ पण छान मुरलेलं आहे, तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट असं झालेलं व्यवस्थित। आता त्याचे एकसारखे सगळे गोळे करून घ्यायचे आहेत एका साईजचे आणि त्याला थापायला घ्यायचे आहे। मी वडे थापण्यासाठी इथे प्लास्टिकचा यूज केलेला आहे, तुम्ही केळीचं पान असेल अवेलेबल तर ते पण घेऊ शकतात। त्याला मी ग्रीसिंग केलंय तेलाने आणि आता एक गोळा त्याच्यावरती हाताने थापून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंच होतं, तेल पण छान गरम झालं आहे। आता आपण त्याच्यात वडे तळायला घेऊया। असं झाऱ्याच्या मदतीने त्याला हळूहळू दाबून असं व्यवस्थित त्याला फुलवायचं आहे। जसं पुरी आपण तळतो तसंच तळायचं आहे। बघा तुम्ही बघू शकतात असा छान टम्म असं वडा फुगलेला आहे। अशा प्रकारे छान सगळे वडे करून घ्यायचे आहेत। कारण आपले वडे सुद्धा छान तयार झालेले आहेत। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तर इथे आपली मालवणी मटण वड्यांची डिश तयार झालेली आहे। अशा छान छान चमचमीत झणझणीत रसरशीत रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।